आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मित्रपक्षांना नाराजी कळवली असल्याचं कळतंय। फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर वादग्रस्त मंत्र्यांवर आता कारवाई होणार असल्याचं कळतंय। सूत्रांकडून तशी माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी मित्रपक्षांना कळवलेली आहे। काल देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली होती आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मुख्यमंत्री फडणवीसांनी मित्रपक्षांना आपली नाराजी कळवलेली आहे, कारण काही वादग्रस्त मंत्री आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचं कळतंय। काय अपडेट? नक्कीच काल आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती होते आणि दिल्ली दौऱ्यावरती असताना महाराष्ट्र सदन या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री कोकाटे यांच्याविषयी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली। या चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सुनील तटकरे यांच्याकडे या वादग्रस्त मंत्र्यांविषयी आपल्याला नाराजी कळवल्याचं पाहायला मिळत आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण अशी देखील वक्तव्य केली। या चर्चेमध्ये जर मंत्री अशीच वक्तव्य करत राहिले तर त्यांचा कोडगेपणा समोर येईल, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई मी नाही तर तुम्ही तुमच्या पक्षाने त्यांच्यावरती कारवाई करावी, खांदेपालट करावे, हा तुमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे। मात्र यामुळे सरकारच्या इमेजला धक्का बसताना पाहायला मिळतोय। सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारची जी प्रतिमा आहे ती मलिन होताना पाहायला मिळते। त्यामुळे मंत्र्यांनी काय बोलावं याचं भान ठेवावं, त्याचप्रमाणे मंत्र्यांनी कोणतीही कृती करत असताना जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी कृती केली पाहिजे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अखेर माणिकराव कोकाटे यांच्याविषयी नाराजी ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना स्पष्टपणे बोलून दाखवलेले आहे। आज आपण पाहिलं असेल तर अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांची या संदर्भामध्ये संयुक्तपणे बैठक होताना पाहायला मिळणार आहे। मात्र कारवाई संदर्भात सर्वांना सांगावं लागेल की कारवाई ही प्रत्येक पक्षातल्या प्रमुख व्यक्तीने त्या मंत्र्यावरती करावी किंवा तुम्ही त्यांना वेगळी चार्ज तुम्ही देऊ शकता। मात्र सरकारची प्रतिमा मलिन होईल असं कोणत्याही स्वरूपाचं कृत्य कोणत्याही मंत्र्यांनी करू नका, असं स्पष्ट सूचना वजा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मित्रपक्षांना कळवल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार असेल किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, या दोनही पक्षातल्या मंत्र्यांवरती आपल्याला आरोप होताना पाहायला मिळतात। या आरोपांची मालिका विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आपल्याला पुराव्यानिशी देताना पाहायला मिळतात आणि यामुळे जर सरकारची प्रतिमा मलिन होत असेल तर या संदर्भामध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय नेमकी कारवाई करतात हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मंत्र्यांची कारवाईवरती आपल्याला मुख्यमंत्र्यांचा बारीक नजर असल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता आणखीन एक मोठी बातमी, राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 8 महिने झालेत, पण या कार्यकाळात काही मंत्र्यांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरलेली आहे आणि अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय। या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे आणि त्यासाठी काही तटस्थ संस्थांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संस्था गेल्या 7 महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत, तसंच सर्व मंत्र्यांचे सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्याचा लेखाजोखा मांडणार आहेत। वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला कशा पद्धतीने अडचणीत आणलं, सरकारची प्रतिमा डागाळली का, याचाही आढावा घेतला जाणार आहे आणि त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमध्ये जे मंत्री नापास होतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे। 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचा ऑडिट घेणे हे गरजेचं आहे, कारण की परफॉर्मन्स सुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे तर परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। मात्र कुठेतरी वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे म्हणून थेट राजीनामा नको तर खांदेपालटच करण्याची शक्यता आहे। नाही, आता हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही, परंतु परफॉर्मन्स चांगले
मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं. अभिनेत्री केतकी चितळेनं मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिनं मराठी भाषेबाबत मुक्ताफळं उधळली आहेत. मराठीत न बोलल्यानं भाषेला भोकं पडणार आहेत का, असं वादग्रस्त विधान केतकी चितळे हिनं केलंय. याशिवाय मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाबाबत देखील तिनं भाष्य केलं. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानं काय फरक पडला, असा सवाल केतकी चितळे हिनं विचारलाय. समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही, समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का, असा थेट सवाल केतकी हिनं विचारलेला आहे. तसंच मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात, कुणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असंही केतकी चितळे हिनं म्हटलंय. केतकी चितळेच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जातोय. हमें दर्जा चाहिए, ये आप अपनी इनसिक्योरिटी दिखा रहे हैं. मराठीत बोल, मराठी कसं येत नाही. अरे तो बोलेल, नाही बोलणार, त्यांच्याने काय मराठी भाषेला नुकसान होतंय का, भोकं पडतायत का? नाही ना. तुम्ही तुमची स्वतःची इनसिक्योरिटी दाखवताय, त्यांना काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज्य मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री नेमण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हा दौरा होत असल्यानं या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं कळतंय. वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. तसंच राज्यात खातेबदलाचेही संकेत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याची ही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच वर्षी होणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला यासंदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान सर्वात प्रथम मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर नगर परिषदेच्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर परिषद तयारी सध्या युद्धस्तरावर सुरू केलेली आहे.